मग त्या दिवशी 22 एप्रिलला सकाळी मी आणि माझा मावस भाऊ आमच्या मावशींच्या दिराची बकरी कातरायला चालू होती. मग तसंच खानापूरला पण जरा काम होतं. बकरी कातरायची 4 वाजेपर्यंत आणि खानापूरला तिकडच्या तिकडे जाऊन यायचं म्हणून आम्ही गेलो. मी बकरा धरलेला, मला काय कातराय वगैरे काही येत नाही सोडा, म्हणजे मी काय खोटं वगैरे काय बोलणार नाही. येत नाही तर येत नाही, कशाला उगाच पुढ्या फेकायच्या. उगाच येतंय म्हणून गोळा मारण्यात काय पॉईंट नाही. येते तरी येते, काय नाही. दूध काढले, पिलासनी दूध पाजले, सगळं केले, खरं लवकर काय कातरा येत नाही आपल्याला काय. मग त्या दिवशी मी मेंढा धरून उभा राहिलो, खानातच होतो. माझा मावस भाऊ कातराला एकट्याला आवरत नाही म्हणाला, जरा मोठाच्या मोठा होता. मग मी शिंग धरून उभा राहिलो. तो माझ्या मित्राचा फोन आला, त्या नगरच्याच माझ्या मित्राचा फोन आला बरोबर 2:30 वाजता. रिझल्ट लागलाय आणि तुझं 551 रँक आलाय. खूप भारी फिलिंग असत्या, खूप म्हणजे खूपच भारी फिलिंग असत्या. म्हणजे काय फिलिंग असते ना, की म्हणजे जे आहे ना, की खूप जास्त वर्षापासून एखादं स्वप्न बघितलेलं असते आणि ते क्षणात एक असं वाटतं की म्हणजे सत्यात उतरलोय. काही काळ तर विश्वासच बसत नाही. परत म्हणजे असलं मग विश्वास कधी बसायला लागला की खूप जास्त पोरांचे फोन यायला लागले. मोबाईलचा पण किस्सा आहे की मोबाईल हँग होऊन गेला. पण मग हँग होण्यामागचं कारण एवढं होतं, मग रिझल्टचं लागला. मग त्यानंतर खूपच आयुष्य कलाटणी, म्हणजे आयुष्याला खूपच जास्त कलाटणी पडली. 4 व्हीलरमध्ये कधी बसून माहीत नव्हतं. खूप जास्त 4 व्हीलर घ्यायला यायला लागल्या, साहेब इकडे या, साहेब तिकडे या. त्यामुळे खूपच जास्त आयुष्य बदललं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यानं आयुष्यातल्या या क्षणाचा आनंद नक्की घ्यावा असं मला वाटतंय. खूप चांगली फिलिंग असत्या. स्टेजच्या त्या पलीकडे होऊन मी सुद्धा ऐकलेले आहेत भाषणं, पण स्टेजच्या इकडे येऊन बोलण्याची जी मजा आहे थोडीशी तिकडे जराशी कमी आहे, इकडे जराशी जास्त आहे असं वाटतंय. सो विद्यार्थ्यांनी इकडे येऊन बोलण्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतंय. सो अजून एक किस्सा सांगायचा राहिला. 10 मार्चला 11 वाजता लायब्ररीतनं परत येताना मोबाईलवर असं चॅटिंग करत चाललेलो रस्त्यातनं. मागणं आलीत आणि 2 व्हीलरवाली मोबाईल घेऊन गेलीत हातातनं हिसकावून. आणि तिथनं पळत मोबाईल नंबर काय आधीच्या लोकांच्यासारखं आम्हाला काय पाठ नव्हतं. सगळे सेव्ह करून ठेवलेले, एक बी नंबर पाठले. घरच्यांचं 2-3 पाठ होतं, खरं घरच्यांशी फोन करू काय, घरी सांगावी नव्हतं मोबाईल चोरीला गेला. घरला सांगितलं तर दादा शिवा देणार, त्यामुळे घरात सांगावी नव्हतं. घरात एवढं सांगितलं काय, मोबाईल बाद व्हायला लागला घरात माहीत होतं. मोबाईल बंद पडला एवढं सांगितलं घरात. आणि मित्राला फोन केला, पोलीस स्टेशनमध्ये पळत गेलो. तिथनं मित्राला कुठल्या त्याच्यावरनं फोन करून रूमवर जाऊन मित्राला फोन करून त्याला बोलवून